कधी कधी असं वाटतं ना की दिवसभर घरात एवढं राबून सुद्धा शेवटी हाताला काय लागतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त जबाबदाऱ्या पार पाडत असतो. कोणाला तरी डबा द्यायचा आहे, कोणाची तरी कपडे धुवायचे असेल तर कोणाचं काय. या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट कायम मागे ठेवतो, ती म्हणजे स्वतःची स्वप्न आणि स्वतःचा आनंद. कितीतरी वेळा असं झालंय की आपण एखादी गोष्ट ठरवली आहे, जसं की उद्यापासून मी चालायला जाणार आहे, उद्यापासून मी एखादा जुना छंद जोपासणार आहे, किंवा उद्यापासून मी अजिबात रागवणार नाही, माझ्या रागावर नियंत्रण ठेवणार आहे. पण तो उद्या मात्र कधीच येत नाही आणि मग सुरू होतं ते न संपणारं ओव्हर थिंकिंग. मनामध्ये एकच विचार घोळत राहतो, आता माझं वय झालंय का, मला ही गोष्ट जमेल का, लोक काय म्हणतील, किंवा घरातल्यांचं दुर्लक्ष होईल का. मैत्रिणींनो, हा आळस शरीराचा नसतोच मुळी. ही असते आपल्या मनाची भीती, जी आपल्याला जखडून ठेवते. आपण स्वतःला सांगतो की आज नको, उद्या करू, थोड्या दिवसांनी बघू, आणि तो एक छोटासा उद्या आपल्या आयुष्यातले कित्येक महिने, कित्येक वर्ष चोरून नेतो. आळशी आहोत, पण खरं तर तसं नसतं. कुठलीच गृहिणी किंवा कुठलीच महिला ही आळशी नसते. खरं तर आपला मेंदू आपल्याला आराम मिळवून देण्यासाठी बनलेला आहे. जेव्हा एखादं आपण कष्टाचं काम किंवा नवीन काम करायचा विचार करतो ना, तेव्हा आपलं मन पहिल्या 5 सेकंदात आपल्याला 1000 कारणं देतं की हे काम आत्ता करू नको, नंतर करू म्हणून. आणि आपण त्याच विचारांच्या जाळ्यात अडकतो आणि यालाच आपण आपल्याला आळस आलाय किंवा मी आळशी आहे असं म्हणतो. तर तुम्हाला किंवा मला येणाऱ्या या आळसाला पळवून लावण्यासाठी एक जबरदस्त सोपा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो उपाय आहे 5 सेकंदाचा नियम. नुकतंच एक पुस्तक मी वाचलं आणि त्याच्यामध्ये हा होता 5 सेकंदाचा नियम, जो मला खूप आवडला, खूप उपयोगी वाटला, म्हणूनच आज मी तुमच्यासोबत सुद्धा तो शेअर करते. तर चला, 5 4 3 2 1 जादूची उलटी गिनती आजपासून करायला सुरुवात करा. हा नियम ना खरंच खूप सोपा आहे, खूप साधा आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की एखादं काम तुम्ही टाळताय किंवा तुम्हाला खूप कंटाळा आलाय, तुमचं मन तुम्हाला सांगतंय की हे काम तू अजिबात आत्ता करू नकोस किंवा अजिबात तुम्हाला विचार करायचा नाही या कामाबद्दल, तेव्हा फक्त मनातल्या मनात उलटे अंक मोजायचे आहेत. 5 4 3 2 1 आणि लगेच उठायचं आणि काम करायला सुरुवात करायची. जसं तुम्हाला आठवतंय, रॉकेट लॉन्च करताना काउंटडाऊन संपलं की ते वर झेपावतं, तसंच तुम्ही सुद्धा इथून पुढे 5 4 3 2 1 असे अंक मोजले की तुमच्या मेंदूला आळस देण्याची संधीच मिळत नाही. तुम्ही थेट डायरेक्ट कृती करायला लागता. सध्या थोडेफार थंडीचे दिवस सुद्धा आहेत. सकाळी अलार्म वाजतो, पण अंथरुणातून अजिबात उठावंसं वाटत नाही. यावेळी अजिबात विचार करू नका. वेळ झालेली आहे, अलार्म वाजलेला आहे. मनातल्या मनात फक्त 5 4 3 2 1 हे अंक मोजा आणि ताबडतोब लगेच बेडवरून उतरून पाय खाली ठेवा. एकदा का पाय जमिनीला लागले की तुमची झोप लगेच उडेल. कधी कधी आपण कामं तशीच ठेवून ना, एखादा आपल्याला महत्त्वाचा फोन येतो, तो फोन अटेंड करायला घेतो, किंवा एखादा छोटासा मेसेज असेल किंवा रील असेल ती आपल्या डोळ्यासमोर येतो, तेवढीच रील बघू म्हणून आपण मोबाईल ओपन करतो आणि रील बघता बघता, मोबाईलवर बोलता बोलता तासन तास आपला वेळ वाया जातो, हे आपल्याला लक्षातच येत नाही. अशा वेळी लगेच 5 4 3 2 1 असं मनातल्या मनात म्हणा आणि लगेच मोबाईल, महत्त्वाची कामं झाली की डेटा बंद करून तो लांब ठेवा, ज्याच्यामुळे आपल्या दिवसातला खूप अमूल्य असा वेळ इतर टाइमपास करण्यामध्ये जाणार नाही किंवा फक्त स्क्रोलिंग करण्यामध्ये जाणार नाही. किचनमध्ये जसजशी बेसिनमध्ये भांडी वाढत जातात, तसतसं आपल्याला ते काम करण्याचा कंटाळा येतो. किंवा कपडे वाळत घालायचे आहेत, ते तसाच ढीग पडलेला असतो. घरामध्ये साफसफाई करायची असते. ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम बघितल्या ना की आपल्याला खूप कंटाळा येतो आणि आता नको, नंतर थोड्या वेळानं करू, असं आपण मनातल्या मनात म्हणतो. पण अशा वेळी असा विचार न करता तिथल्या तिथे 5 4 3 2 1 असं म्हणा आणि लगेच कामाला लागा. विश्वास ठेवा, सुरुवात करणं हेच सर्वात मोठं काम असतं. एकदा का सुरुवात केली की हळूहळू आपल्याला त्या कामामध्ये इंटरेस्ट यायला लागतो आणि न आवडीचं कामसुद्धा आपण इतकं छान पद्धतीने आणि परफेक्टली करतो, हे आपल्यालाच कळत नाही. मैत्रिणींनो,
प्रत्येक गृहिणीला किंवा महिलेला असं वाटत असतं की आपण एखादा छोटासा व्यवसाय सुरू करूया किंवा आपला एखादा छंद जोपासूया, पण मनामध्ये एक नकळत भीती असते. कोणी आपल्याला हसलं तर, ओळखीच्या कुठल्या लोकांनी आपल्याला टोकलं तर, मला हे काम जमेल का, जर या कामामध्ये मी अपयशी झाले तर लोक काय म्हणतील. मैत्रिणींनो, हेच लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ घालवला ना की आपली हिंमत कमी होते. त्यापेक्षा 5 4 3 2 1 असं म्हणा आणि तुमच्या कामासाठी लागणारं पहिलं पाऊल उचला. मग ती तुमच्या कामासंबंधी लागणारी माहिती काढणं असू दे, तुम्हाला जर व्हिडिओज बनवायचे असतील तर एखादा व्हिडिओ बनवणं असू दे, एखादी माहिती वाचणं असू दे किंवा एखाद्याशी बोलायचं असेल तर ते बोलणं करणं असू दे, यापैकी कुठलंही काम जे तुमच्या छंदासाठी, तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते करण्यासाठी लगेच तुम्ही पहिलं पाऊल उचला आणि हे पहिलं उचललेलं पाऊलच तुम्हाला यशस्वीतेकडे कधी नेईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आपल्याला कधी-कधी फक्त काम करायचाच कंटाळा येतो असं नाही बरं का, तर कधी-कधी आपण नको त्या गोष्टींवर जास्त विचार करायला लागतो. समजा सासूबाई काहीतरी बोलल्या किंवा शेजारच्या कोणाशी तरी आपला खटके उडाले, तर आपण तासनतास तेच डोक्यात घोळवत बसतो. याच्यामुळे आपला मूड तर जातोच, पण आपली सगळी ठरवलेली कामं रेंगाळतात. जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही नको ते विचार करत बसलाय, निगेटिव्ह विचार करत बसलाय, तेव्हा स्वतःला सांगा, स्वतःला थांबवा. 5 4 3 2 1 असे सिंपल अंक मोजा आणि लगेच दुसरं काहीतरी करायला घ्या. हा साधा वाटणारा नियम फक्त तुमच्या शरीरासाठी नाही तर तुमचं डोकं शांत ठेवण्यासाठी सुद्धा भरपूर फायदेशीर ठरेल. आपल्या रोजच्या घरामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये अशी काही कामं असतात जे आपल्याला अजिबात आवडत नाही. कोणाकोणाला भांडी घासायचा कंटाळा येतो, तर कोणाला कपाट आवरायचा कंटाळा येतो, कोणाकोणाला साफसफाई करून डेकोरेशन करण्याचा कंटाळा येतो. आपण ती कामं उद्या करत पुढे ढकलत राहतो. अशा वेळी सुद्धा इथे ही युक्ती वापरा. 5 4 3 2 1 असे अंक म्हणा आणि फक्त 5 मिनिटासाठी ते काम करायला हातामध्ये घ्या. 5 सेकंदात सुरुवात करा आणि मनाला सांगा, मी फक्त 5 मिनिटं हे काम करणार आहे. एकदा का तुम्ही 5 4 3 2 1 असं म्हणून सुरुवात केली ना की मग पुढची कामं ओघाओघानेच होत जातील आणि कधी तुमचं अवघड वाटणारं काम सुद्धा पूर्ण झालं हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मैत्रिणींनो, हा सोपा वाटणारा 5 4 3 2 1 असा फक्त 5 सेकंदाचा नियम हा एका दिवसासाठीच नाहीये. सुरुवातीला तुम्हाला स्वतःवर जबरदस्ती करावी लागेल, पण जसजसं तुम्ही 5 4 3 2 1 म्हणत कामाला लागाल तसतसं तुमच्या मेंदूला सवय होईल आणि मग आळस तुम्हाला येणारच नाही. आळस हा शब्द तुमच्या आयुष्यामध्येच राहणार नाही, तर तुम्हाला उत्साह येईल, तुम्हाला काम करण्यामध्ये आनंद मिळेल आणि काम वेळेत झालं ना की आपलं मन हलकं राहतं, आपल्याला आपल्या स्वतःचा अभिमान वाटायला लागतो. मैत्रिणींनो, आपलं मन कसं असतं माहिती आहे, आपण एखाद्या गोष्टीचा जर 5 सेकंदापेक्षा जास्त विचार केला ना की आपलं मनच आपल्याला 1000 कारणं देतं की हे काम आत्ता करू नको, हे काम नंतर कर, आणि हे आपलं मनच आपल्याला आळशी बनवतं. पण जसं आपण हा विचार करायला लागू, 5 4 3 2 1 असं म्हणतो, तसं आपल्या मनाला आपण गप्प करतो आणि आपण स्वतः मालक बनतो आपल्या मनाचे आणि लगेच कामाला झटकन सुरुवात करतो. तर मग मैत्रिणींनो, आजपासून तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि खरंच सांगते, यामुळे तुमचं टेन्शन तर कमी होईलच, पण दिवसाअखेर तुम्हाला समाधान मात्र नक्की वाटेल, आज मी माझी सगळी कामं वेळेत पूर्ण केली. तुम्ही आजच ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायला लागा आणि तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, आता वेळ अजिबात वाया घालवू नका. 5 4 3 2 1 आणि लागा आपापल्या कामाला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.